देखिए, ऐसा है कि अभी गढ़चिरौली धीरे धीरे माओवाद से मुक्त हो रहा है। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में और हमारे अमित भाई के नेतृत्व में अब बंदूक लेकर माओवाद करने वालों की महाराष्ट्र में गढ़चिरौली में संख्या बहुत सीमित रही है, बस उंगलियों पर गिनने लायक रही है। जो जंगलों में छुपे हैं, मैंने तो उनको भी आज अपील की है कि वो लोग भी मुख्य धारा में आ जाए। ये माओवाद तो हम निश्चित रूप से समाप्त करेंगे, लेकिन इसके साथ साथ एक खतरा शहरी माओवाद का भी खड़ा हुआ है, क्योंकि गढ़चिरौली का ये ट्रांसफॉर्मेशन देखते हुए यहाँ के बारे में अफवाहें फैलाना भी शुरू हुआ। बीच में एक सोशल मीडिया कैंपेन हमको देखने को मिला कि जिसमें ये कैंपेन था कि गढ़चिरौली के जंगल काट दिए गए हैं, आदिवासियों की ज़मीनें छीन ली गई है, आदिवासियों को मारा गया है। इस प्रकार का कैंपेन जब हमने देखा और हम उसके सोर्स तक गए तो ध्यान में आया कि कुछ संस्थाओं से जुड़े हुए लोग ये जो कैंपेन चला रहे हैं, कोई कलकत्ता में बैठा है, कोई बंगलोर में बैठा है, ऐसे लोग ये कैंपेन चला रहे हैं। तो एक प्रकार से भारत, महाराष्ट्र और गढ़चिरौली इसका विकास न हो, ऐसी जो ताकतें हैं, संविधान विरोधी जो ताकतें हैं, उन ताकतों को अब परास्त करना होगा और निश्चित रूप से उसको भी हम परास्त करेंगे। एकीकडे महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत आहे, दुसरीकडे काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत। आज कोकाटे पुन्हा म्हटले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे। हे हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा काय त्या व्हिडिओमध्ये जर काही तथ्य असेल तर मी हिवाळी अधिवेशनामध्ये शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे। मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे। आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का, तर निश्चितपणे आहेत, पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे 3%च्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत। अनेक राज्य कर्जामध्ये 25%च्या वर गेले आहेत, फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास 4-5% चालले गेलेले आहेत। ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे। त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं। जनतेच्या विधेयकाला काँग्रेसचे आमदार सभागृहात विरोध करताना पाहायला मिळाला नाही, तर पक्ष म्हणून ते सभागृहाच्या बाहेर विरोध करत आहेत। कशा प्रकारे बघताय? असं आहे की पहिल्यांदा तर जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात संयुक्त चिकित्सा समितीमध्ये क्लॉज बाय क्लॉज त्याचं रीडिंग झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, अशी कुठलीच गोष्ट नाही जी संविधान विरोधी आहे। आणि म्हणून त्यांनी काही बदल सुचवले, जे अनुषंगिक बदल होते जे आम्ही ऐकले आणि त्यामुळे ते सभागृहात पास झालं। पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने, डाव्या म्हणत नाही मी, अति डाव्या विचारसरणीने त्या ठिकाणी ग्रसित आहेत। त्या अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांना घेरलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ऑर्डर आला आणि म्हणून ते या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करतायत। शांति से एक एक करके हाँ बोला।
आज 450 बकरों का कत्ल हुआ है। यहाँ देखिए, ये- पर सावन मास का महीना चल रहा है, सावन मास का महीना ये मुझे मालूम नहीं। आप यहाँ देखो, पर 450 बकरों का कत्ल हुआ है। अरे बाबा, याचा माझा काय संबंध नाही, मला याची माहिती नाही. मुख्यमंत्र्याला कुठले प्रश्न विचारायचे जरा ठरवत जा. जयदीप धनखड़ ने इस्तीफा दिया है। उपराष्ट्रपति ने इस्तीफा दिया है। गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण मायनिंग कॉरिडॉर तयार करतो आहोत, रस्ते तयार करतो आहोत, नवीन एअरपोर्ट देखील आपण गडचिरोलीमध्ये तयार करतो आहोत. त्या संदर्भात OLS सर्वे करता आपण पाठवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व प्रकारचा विकास हा गडचिरोलीमध्ये आपण करणार. किती स्टील प्रकल्प